जे श्राद्ध पक्ष जे चालू आहे त्यालाच पितृपक्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर या पितृपक्षामध्ये मृत व्यक्तींच्या त्यांच्या त्यांच्या तिथीनुसार हे श्राद्ध केलं जात असतं. परंतु ज्यांचं कुणाचं श्राद्ध करण्याचं राहून गेलेलं असेल तर त्यांच्यासाठी सर्वपित्री अमावस्या हा दिवस खास राखून ठेवण्यात आलेला आहे. तर त्या दिवशी सर्वच पितरांचं श्राद्ध हे करण्यात येत असतं. तर ज्यांचं कुणाचं श्राद्ध राहून गेलेलं असेल त्यांनी या दिवशी श्राद्ध करावं आणि आपल्या पितरांना घास खाऊ घालावा. मग आपले पितर कावळ्याच्या रूपात येऊन तो घास खाऊन जात असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपले वाडवडील म्हणजे आजोबा पणजोबा किंवा त्याच्याही आधीच्या पिढीतले आपले जवळच्या व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि ह्या पितरांचे आशीर्वाद मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. या पितरांचे आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना सुद्धा लागू होतात आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हायला सुद्धा मदत होत असते. आणि म्हणूनच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना घास खाऊ घालावा आणि त्यांचे आशीर्वाद जरूर घ्यावेत.